नमस्कार. आज आपण डिफरन्शिएशन चॅप्टर मधलं थर्ड लेक्चर घेत आहोत. मागच्या दोन लेक्चर मध्ये आपण डिफरन्शिएशन मधलं फर्स्ट प्रिन्सिपल म्हणजेच डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल हा घेतला होता, ज्याच्यामध्ये आपण फॉर्म्युले प्रूव्ह केले होते. वास्तविक मागचे जे दोन लेक्चर होतं हे फक्त एक बेसिक होतं, ज्याची पुढे काही आवश्यकता नाही आहे. आपल्याला आवश्यकता आहे की जे फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हचे ते आपल्याला माहिती असले पाहिजे. डेरिव्हेटिव्हचे जे फॉर्म्युले आहेत तर त्यासाठी आपण त्यांना फंक्शन वाईज वेगवेगळे करू. म्हणजेच मी डेरिव्हेटिव्ह सुद्धा प्रूव्ह केला होता सुरुवातीला पहिल्या लेक्चर मध्ये बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. तर तो डेरिव्हेटिव्ह मी घेतला होता अल्जेब्रिक फंक्शनचा. अल्जेब्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतला होता. अल्जेब्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हटलं म्हणजेच काय, तर अल्जेब्रिक फंक्शन म्हणजे जनरली आपण त्याला एक्स रेज टू एन म्हणत असतो. ठीक आहे. आता डेरिव्हेटिव्ह जो घेतला जाईल एखादी फंक्शन, म्हणजेच हा जो एक्स रेज टू एन दिलेला आहे तो म्हटलं जाईल एफ ऑफ एक्स फंक्शन एक्स रेज टू एन. आता डेरिव्हेटिव्ह म्हटलं म्हणजे काय, तर ह्या फंक्शन मधला बदल. मग हा बदल कसा होईल या फंक्शन मध्ये, जेव्हा जेव्हा ह्या एक्स मध्ये बदल होईल, म्हणजे हा जो एक्स आहे एक्स चेंज होईल तेव्हा फंक्शन मध्ये चेंज होईल. म्हणजेच चेंज इन फंक्शन, म्हणजेच चेंज म्हटलं म्हणजे आपण चेंज डी ने दाखवत असतो. तर चेंज इन फंक्शन म्हणजे एफ ऑफ एक्स, चेंज इन एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू, चेंज कोणामुळे होणार आहे तर एक्स मध्ये बदल होईल म्हणून डी एक्स, डी बाय डी एक्स. याला बऱ्याच लिहिताना आपण काय म्हणतो, डी बाय डी एक्स ही लिहितो, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. आणि त्यालाच काही जण नोटेशन मध्ये एफ डॅश सुद्धा लिहितात. एफ डॅश म्हटलं म्हणजे सुद्धा डेरिव्हेटिव्ह येतो एफ डॅश ऑफ एक्स, त्याला आपण वाचताना म्हणतो एफ डॅश ऑफ एक्स. तर हा जो चेंज आहे तो फक्त फंक्शन मध्ये होणार आहे, म्हणजे आपल्याला फंक्शन काय ते माहिती असलं पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं अल्जेब्रिक फंक्शन. तर आपण अल्जेब्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला होता, तो होता एक्स रेज टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय होता तर एन इंटू एक्स रेज टू एन मायनस वन. म्हणजेच जी पॉवर दिलेली तुम्हाला एक्स ची जी पॉवर दिलेली आहे ती पॉवर अगोदर मल्टिप्लाय ला येऊन जाईल आणि एक्स ची पॉवर एक ने कमी होईल. म्हणजेच अल्जेब्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तर डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एन इक्वल्स टू एन इंटू एक्स रेज टू एन मायनस वन हा येईल. हा तुमचा पहिला फॉर्म्युला अल्जेब्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एन इक्वल्स टू एन इंटू एक्स रेज टू एन मायनस वन. डी बाय डी एक्स म्हटलं म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. ध्यान ठेवा, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू म्हटलं म्हणजे डिवाइडला असणार तो, चेंज इन एक्स. दुसरं जे फंक्शन आपण म्हणत असतो ते फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक म्हणा. ठीक आहे. तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणकोणते म्हणतो आपण, तर फर्स्ट आपण म्हणू साइन ऑफ एक्स. तर डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. आता साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा आपण बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल घेतलेला आहे. डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स काय घेतला होता आपण, तर बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल तो आला होता कॉस ऑफ एक्स. आणि साइन ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला कॉस ऑफ एक्स. त्याचप्रमाणे डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स हा येतो डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स, तो येतो मायनस साइन एक्स. बरोबर.
नंतर साइन एक्स झाला, कॉस एक्स झाला. नंतर डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स, डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स. आपण डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स सुद्धा घेतला होता बाय युझिंग फर्स्ट प्रिन्सिपल. तर तो काय आला होता, सेक स्क्वेअर एक्स. डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स आला होता सेक स्क्वेअर एक्स. नंतर टॅन येतं, नंतर मग कॉट घ्या, डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स. तर कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स तो येतो कोसेक स्क्वेअर एक्स मायनस मध्ये. आता राहिले कोणते, सेक एक्स आणि कोसेक एक्स. तर डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स, डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स. तर सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो येतो सेक एक्स इंटू टॅन एक्स. आणि डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स तो येईल मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. बघा, अडचणी कशामध्ये येतील, फॉर्म्युले पाठ करायचे तुम्हाला, हे ध्यान ठेवायचे. आता जे आपले पहिले जे 2 लेक्चर होते ते फक्त कशासाठी होते की तुम्हाला एक फॉर्म्युले प्रूव्ह कसे झाले त्यासाठी आपण ते घेतलेलं होतं. ते तुम्हाला यायलाच पाहिजे असे की हे नाहीये. इथून तुमचा मेन स्टार्ट होणार आहे डिफरन्शिएशन आजपासून. तुम्हाला याच्यामध्ये हे फॉर्म्युले फक्त बाय हार्ट करायचे आहेत, पाठ करायचे आहेत ते. आता अडचण फक्त ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे फॉर्म्युले पाठ करायला येतात, म्हणजेच डिफरन्शिएशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, कारण ते 6 आहेत. आता डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स आणि कॉस एक्स. तर बघा, मायनस मध्ये डेरिव्हेटिव्ह कोणाचे आलेले आहेत, तर जेवढेही को साइन म्हणा, को साइनचा डेरिव्हेटिव्ह, को टॅन्जेंटचा आणि को सेकंडचा यांचे डेरिव्हेटिव्ह मायनस मध्ये आहेत. बाकी साइन, टॅन आणि सेक यांचे डेरिव्हेटिव्ह प्लस मध्ये आहेत, हे प्लस मध्ये आहेत. ठीक आहे, म्हणजे मायनस साइन कोणाला लावायचं ते आपण ध्यान ठेवायचं. मायनस साइन कोणाचा येईल, ज्यांचा कोसेक, कॉस, कॉट आणि कोसेक यांचे डेरिव्हेटिव्ह मायनस मध्ये येतात. आता साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स हा तर पाठच होऊन जाईल तुमचा, कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स हे पाठ होऊन जातील. यांना जर म्हणायचं तर आयडेंटिटी माहिती पाहिजे आपल्याला, त्याच्यावरनं तुम्ही त्यांना फक्त हे करू शकतात ध्यान ठेवण्यासाठी. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय, इक्वेशन काय 1 येते. म्हणजे ध्यान ठेवा, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आणि कॉसचा मायनस साइन. फक्त ध्यान ठेवण्यासाठी लिंक लावा फक्त तेवढी. दुसरी आयडेंटिटी काय असते तुमची, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, तर सेक स्क्वेअर थिटा येईल, आणि सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक थिटा इंटू टॅन थिटा, म्हणजे सेक एक्स इंटू टॅन एक्स, तेवढं ध्यान ठेवा. आणि थर्ड तुमची आयडेंटिटी काय, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय ते, तर ते कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजे कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, तर कोसेक स्क्वेअर थिटा मायनस मध्ये, आणि कोसेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, मायनस कॉट थिटा इंटू कोसेक थिटा. या आयडेंटिटीचा वापर कशासाठी करायचा आहे, फक्त फॉर्म्युले ध्यान ठेवण्यासाठी. फॉर्म्युले ह्या आयडेंटिटीवरनं आलेले नाही, ते आपण बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल काढलेले आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला हे 6 फॉर्म्युले, मागचा एक फॉर्म्युला एक्स रेस टू एन, त्या एक्स रेस टू एन चा वापर कसा करायचा तेही मी पुढच्या लेक्चर मध्ये सांगेल, जेव्हा एक्झाम्पल्स येतील तेव्हा आपण, ठीक आहे, तेव्हा ते घेऊ. नंतर पुढचं जे फंक्शन आपण म्हणू लॉगॅरिथमिक फंक्शन. तर लॉगॅरिथमिक फंक्शन कोणतं, ज्याच्यामध्ये लॉग आलेला आहे त्याला आपण लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणतो, म्हणजे लॉग ऑफ एक्स. तर डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स काय येईल, तर तो 1/x येईल. हाही आपण काल घेतलेला होता फॉर्म्युला, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स, तो आला 1/x. आणि फोर्थ जो आहे तुमचा एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजेच
काय असतो एक्सपोनेन्शियल फंक्शन, तर ज्याला आपण जनरली ए रेस टू एक्स म्हणतो, एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, तर डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स इक्वल्स टू ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. हाही आपण प्रूव्ह केला होता बाय युझिंग फर्स्ट प्रिन्सिपल. हे सगळे तुमचे फॉर्म्युले आहेत. आता हे फॉर्म्युले तुम्हाला ध्यान ठेवायचे आहेत. कोणता, अल्जेब्रिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन यांचे डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह आपण काय म्हणतो, डी बाय डी एक्स. आता डी बाय डी एक्सच का म्हणतो, तर तुम्हाला फंक्शन दिलं एफ ऑफ एक्स इक्वल्स टू टॅन ऑफ एक्स हे फंक्शन दिलेलं आहे. ठीक आहे. आता एफ ऑफ एक्स इक्वल्स टू टॅन ऑफ एक्स दिलेलं आहे. मग ह्या एफ ऑफ एक्स मध्ये बदल कधी होईल, जेव्हा ह्या एक्स मध्ये बदल होईल तेव्हा. जोपर्यंत हा एक्स बदलणार नाही तोपर्यंत एफ ऑफ एक्स मध्ये बदल होणार नाही. मग एक्स काय राहू शकतो, अँगल्स असतात. ठीक आहे. तो पाय बाय 3 घेऊ शकतात, पाय बाय 6 घेऊ शकतात, पाय बाय 4, पाय बाय 2. ठीक आहे. तो अँगल असेल म्हणजे अँगल बदलला म्हटलं म्हणजे तो टॅनचा किंमत सुद्धा बदलेल, म्हणजे एफ ऑफ एक्स ची किंमत बदलेल. तर याचा डेरिव्हेटिव्ह जो घेतला जाईल तो विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला जाईल. जर तुम्हाला जर फंक्शन म्हटलं एफ ऑफ वाय इक्वल्स टू टॅन ऑफ वाय, एफ ऑफ वाय इक्वल्स टू टॅन ऑफ वाय, म्हणजे आता इथं बघा बदल काय झाला आहे, तर व्हेरिएबल वाय म्हणजे फंक्शन मध्ये जो व्हेरिएबल असतो त्या व्हेरिएबलच्या विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो. म्हणजे याचा जो डेरिव्हेटिव्ह घेतला जाईल तर डी बाय डी वाय ऑफ एफ वाय म्हटला जाईल. डी बाय डी वाय ऑफ एफ वाय म्हणजेच डी बाय डी वाय ऑफ टॅन ऑफ वाय असं म्हटलं जाईल. आता याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही जर डी बाय डी एक्स घ्यायचा म्हटला, म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ टॅन ऑफ वाय, तर हा कदाचित 0 म्हणू शकतात किंवा येणार नाही असं पण म्हणू शकतो. कारण की इथं व्हेरिएबल हा वाय आणि वायचा आणि एक्सचा आपल्याला संबंध माहित नाही काय, ते संबंध आपल्याला दिलेले नाही. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह जर घ्यायचा म्हटला तर विथ रिस्पेक्ट टू वायच घेतला जाईल, तेवढं ध्यान ठेवायचं आहे. म्हणजे व्हेरिएबल कोणता असणार त्याच्यावर डिपेंड असेल. ठीक आहे. आता तुम्हाला सगळ्यांना एक विनंती, आज जेवढेही आज हे फॉर्म्युले लिहिले मी आतापर्यंतचे, हे म्हणजे अल्जेब्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला चार्टही भेटतील नेटवर, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले. ते फॉर्म्युले तुम्ही एका पेजवर लिहून घ्यायचे, ते पेज शेजारी ठेवायचं वाटलंच तर. आणि जसे जसे आपण एक्झाम्पल्स घेऊ, आपण जेव्हा जेव्हा एक्झाम्पल्स घेऊ तेव्हा त्यांचा फॉर्म्युला बघायचा. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो सेक स्क्वेअर एक्स, किंवा लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तर 1/x, तो आपण त्याचा वापर करणार आहोत. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स म्हणा, डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स म्हणा, ते आपण घेऊ. आता हे झाले फॉर्म्युले. आता जे डिफरन्शिएशन आहे, जे फंक्शन्स आपल्याला दिलेले असतात, ठीक आहे, ते फंक्शन्स फक्त सेपरेट थोडी येतील. ते फंक्शन्स आपल्याला, त्या फंक्शन्सची आपल्याला ऍडिशन दिलेली असतील. म्हणजे 2 किंवा 3 फंक्शन असतील, 2 किंवा 3 फंक्शन म्हणा, किंवा 4 किंवा जास्त असू शकतात. त्या फंक्शन्सची ऍडिशन दिलेली असेल. ते फंक्शन सबट्रॅक्शन मध्ये राहू शकतात, किंवा ते फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये राहू शकतात, किंवा ते फंक्शन डिव्हिजन मध्ये राहू शकतात. म्हणजेच आपल्याला आता काय करायचं आहे, अल्जेब्राच घ्यायचा आहे त्यांचा. म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. म्हणजे जेव्हा 2 फंक्शन ऍडिशन मध्ये येतील तेव्हा त्यांचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, जेव्हा 2 फंक्शन सबट्रॅक्शन मध्ये असतील एकमेकाला तेव्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, किंवा जेव्हा 2 फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये येतील तेव्हा त्यांचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, किंवा जेव्हा 2 फंक्शन डिव्हिजन मध्ये येतील तेव्हा त्यांचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा. मग नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला, रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. हे सॉल्व्ह करण्यासाठी रूल्स काय, रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. आता फर्स्ट जो आपण रूल घेऊ तो घेऊ ऍडिशनचा. ठीक आहे. तर त्याला आपण म्हणणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ सम ऑफ फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ सम ऑफ फंक्शन. फर्स्ट
derivative of sum of functions. सम ऑफ फंक्शन्स म्हटलं म्हणजे काय, तर फंक्शन्सची ऍडिशन जेव्हा असेल तेव्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचा आपल्याला. मग आता आपण मानून घेऊ की वी विल अज्युम दॅट इफ u and v are differentiable functions, are differentiable are differentiable functions of x such that y equals to u plus v, y equals to u plus v, then dy upon dx equals to du upon dx plus dv upon dx हे येईल. म्हणजेच आपल्याला काय दिले त्यांनी, दोन फंक्शन्स दिलेले आहेत u आणि v. फंक्शन कोणते, हा फंक्शन u आणि हा फंक्शन v आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ x. डिफरन्शिएबल फंक्शन म्हणजे काय, तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह येईल विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे u आणि v ह्या फंक्शनचा विथ रिस्पेक्ट टू x हा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो. आणि सच दॅट आपल्याला त्यांनी काय दिलं आहे, तर y ची जी किंमत आहे u प्लस v आहे. मग काय असेल, dy dx ऑफ dy अपॉन dx इक्वल्स टू du अपॉन dx प्लस dv अपॉन dx. म्हणजे फंक्शन्स ऍडिशन मध्ये जरी असले तर डेरिव्हेटिव्ह घेताना प्रत्येक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला एवढं ध्यान ठेवायचं आहे, जर दोन फंक्शन ऍडिशन मध्ये असले तर डेरिव्हेटिव्ह काय घेतो, प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह घेतला जाईल, साइन मध्ये काही बदल होणार नाही. ठीक आहे, जसं आपण लिमिटचं म्हटलं होतं, लिमिट मध्ये काय म्हटलं होतं आपण, फंक्शन ऍडिशनला जर असले तर प्रत्येक फंक्शनची लिमिट सेपरेट घेतल्या जाईल. त्याचप्रमाणे प्रत्येक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा सेपरेट घेतला जाईल जेव्हा ऍडिशन मध्ये असतील किंवा सबट्रॅक्शन मध्ये. सबट्रॅक्शन मध्ये सुद्धा तेच राहणार आहे. रूल्स ऑफ डिफरन्शिएशन मध्ये सेकंड टॉपिक आपला काय म्हटलं जाईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ समच्या ऐवजी तुम्ही घेऊ शकता सबट्रॅक्शन किंवा त्याला आपण म्हणतो डिफरन्स. सबट्रॅक्शन सुद्धा काय म्हणणार त्याला आपण डिफरन्स म्हणणार आहे, म्हणजे दोन फंक्शन मधला डिफरन्स. आपण पुढच्याला काय आणू, सेकंड टॉपिक आपला डिफरन्स. सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स ऑफ फंक्शन्स. तेच इफ u and v are differentiable functions of x such that y equals to आपण त्याला म्हणणार y equals to u minus v. हे झालं डिफरन्स ऑफ फंक्शन्स. then dy upon dx equals to du upon dx minus dv upon dx असं येईल. म्हणजे ध्यान ठेवा, रूल्स ऑफ डिफरन्शिएशन मध्ये याला पहिला की आणि दुसरा रूल आपला तो काय राहील, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. जेव्हा सम असेल दोन फंक्शनची किंवा तीन फंक्शनची, किंवा डिफरन्स असेल दोन फंक्शनचा किंवा तीन फंक्शन्सचा, तर डिफरन्शिएशन घेताना म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेताना प्रत्येक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला जाईल. ठीक आहे, हा झाला सेकंड रूल. थर्ड जो रूल आहे आपला त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन. थर्ड जो रूल आहे तो आहे मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशन मध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आपण घेऊ. ठीक आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला फॉर्म्युलाही सांगून देईल त्यांचा सगळा. तर मल्टिप्लिकेशन साठी आपण म्हणणार थर्ड y इक्वल्स टू u इंटू v. आता बघा मी u आणि v काय ते पुन्हा सांगणार नाही. u आणि v हे असे फंक्शन्स आहेत जे डिफरन्शिएबल आहेत विथ रिस्पेक्ट टू x. जे डिफरन्शिएबल आहे विथ रिस्पेक्ट टू x. आता यांचा डेरिव्हेटिव्ह घेताना काय करणार आपण, तर
आता u आणि v दोन फंक्शन मल्टिप्लायला आहे, तर यांचा जो डेरिव्हेटिव्ह आपण घेतो म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ, बघा आता डी बाय डी एक्स ऑफ वाय असं मी लिहितो, आणि यालाही लिहिणार डी बाय डी एक्स ऑफ u इंटू व्ही असा लिहिणार मी त्याला, डी बाय डी एक्स ऑफ u इंटू व्ही. आता जेव्हा दोन फंक्शन मल्टिप्लायला असतील तेव्हा काय करायचंय, दोन फंक्शन जेवढे फंक्शन मल्टिप्लायला आहे तेवढ्या टर्म्स येतील, ध्यान ठेवा तेवढ्या टर्म्स येतील त्याच्यामध्ये. जर दोन फंक्शन असले तर दोन टर्म्स येतील, तीन फंक्शन असले तर तीन टर्म्स येतील. डेरिव्हेटिव्ह घेताना एका टर्म मध्ये एकाच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला जाईल, बाकीचे जे फंक्शन असतील ते सगळे फंक्शन कॉन्स्टंट ठेवले जातील. कॉन्स्टंट म्हणजे त्यांचा डेरिव्हेटिव्ह घेतला जाणार नाही. ठीक आहे, मग आता याचा डेरिव्हेटिव्ह लिहिताना आपण याला डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजे झाला डी वाय अपॉन डी एक्स, म्हणजे चेंज इन वाय विथ रिस्पेक्ट टू चेंज इन एक्स. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेताना डी यू अपॉन डी एक्स, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतोय तर दुसरा फंक्शन काय करावं लागेल, कॉन्स्टंट ठेवावा लागेल. म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह घेतला, v ला कॉन्स्टंट ठेवला, आणि दुसऱ्या टर्म मध्ये काय करावं लागेल, v ला कॉन्स्टंट ठेवला, सॉरी u ला कॉन्स्टंट ठेवावं लागेल, कारण u चा पहिल्या याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह घेतला आहे आणि डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागला आता v चा, कारण v पहिल्या याच्यामध्ये कॉन्स्टंट होता. du अपॉन dx इंटू v प्लस u इंटू dv अपॉन dx, हा झाला dy अपॉन dx. आता हेच फंक्शन तुम्हाला तीन पण दिलेले असू शकतात, म्हणजेच y इक्वल्स टू u इंटू v इंटू w, तीन फंक्शन्स आहेत u v w, ते मल्टिप्लायला आलेले आहेत, तीन फंक्शन्स मल्टिप्लायला आलेले आहेत. मग त्यांचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार आपण, मी काय म्हटलो, जेवढे फंक्शन्स मल्टिप्लायला आहे तेवढ्या टर्म्स येतील, जेवढे फंक्शन्स मल्टिप्लायला आहे तेवढ्या टर्म्स येतील. आता इथं किती, तीन फंक्शन्स आहेत म्हणजे तीन टर्म्स येतील. हे काय होती, याच्यामध्ये दोन फंक्शन आहेत, ही फर्स्ट टर्म नंतर ही सेकंड टर्म, दोन फंक्शन दोन टर्म्स आल्या. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेताना पहिल्या स्टेपमध्ये u चा डेरिव्हेटिव्ह घ्या, v आणि w कॉन्स्टंट ठेवा. दुसऱ्या स्टेपमध्ये v चा डेरिव्हेटिव्ह घ्या, u आणि w कॉन्स्टंट ठेवा. तिसऱ्या स्टेपमध्ये w चा डेरिव्हेटिव्ह घ्या, u आणि v कॉन्स्टंट ठेवा. म्हणजेच dy अपॉन dx, ठीक आहे, dy अपॉन dx इक्वल्स टू, आता पहिल्या स्टेपमध्ये पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेणार मी, हा फर्स्ट फंक्शन आहे, हा सेकंड फंक्शन आणि थर्ड फंक्शन. मग फर्स्ट स्टेपमध्ये पहिल्या टर्म मध्ये पहिल्याच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या, म्हणजे दुसरा आणि तिसरा फंक्शन काय राहील, कॉन्स्टंट राहील, म्हणजे v आणि w कॉन्स्टंट, आणि डी बाय डी एक्स ऑफ, तर तो काय येईल du अपॉन dx प्लस, आता दुसऱ्या टर्म मध्ये काय होईल, दुसरं फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला जाईल, म्हणजे फर्स्ट आणि तिसरा फंक्शन काय राहील, कॉन्स्टंट राहील u w, आणि डी बाय डी एक्स ऑफ v, आणि थर्ड स्टेप मध्ये u आणि हा v कॉन्स्टंट, आणि डी बाय डी एक्स ऑफ हा राहील w. बरोबर, आता हे तीन फंक्शन्स होते, तीन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जेव्हा मल्टिप्लायला असतील, बघा बरोबर तीन टर्म्स आल्या, ही फर्स्ट टर्म, ही सेकंड टर्म, आणि ही तुमची थर्ड टर्म. ठीक आहे, आता याला पाठ करायचं म्हटलं म्हणजे काय, तर ऍडिशन आणि डिफरन्सची काही गरज नाही पाठ करायची, कारण काय, ऍडिशन आणि सम आणि डिफरन्स जेव्हा असेल तेव्हा प्रत्येक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्या. मग मल्टिप्लिकेशन साठी म्हणजेच याला आपण डॅश पण म्हणतो, म्हणजे u v डॅश, म्हणजे दोन फंक्शन मल्टिप्लायला आहे त्यांचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, तर u डॅश v प्लस u v डॅश असा तो येईल, u डॅश v प्लस u v डॅश. डॅश म्हटलं म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे त्या फंक्शनचा. आता u आणि v काय, हे फंक्शन बदलत राहतील, u फंक्शन आणि v फंक्शन कोणकोणते राहू शकतात, ट्रिग्नोमेट्रिक राहू शकतात, अल्जेब्रिक राहू शकतात, ठीक आहे, लॉगरिथमिक राहू शकतात, किंवा एक्सपोनेन्शियल राहू शकतात. त्यासाठी आपल्याला ते फॉर्म्युले तुम्हाला लिहून दिले.
अल्जेब्रिक फंक्शनचे आणि सगळ्यांचे चारी. आता हा झाला मल्टिप्लिकेशन, जेव्हा दोन फंक्शन जेव्हा मल्टिप्लिकेशन मध्ये राहतील तेव्हा. आता दोन फंक्शनचं डिव्हिजन राहू शकतो, म्हणजेच डिव्हिजन ऑफ टू फंक्शन्स, आणि त्यांचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे, मग तेव्हा काय करायचं, म्हणजे फोर्थ आपण जो घेणार तो y इक्वल्स टू u अपॉन v. तर याचा डेरिव्हेटिव्ह घेताना काय येईल याचा डेरिव्हेटिव्ह, तर आता याला पाठ करताना ध्यान ठेवा, वरचा न्यूमरेटर आहे u आणि v आहे डिनॉमिनेटर, म्हणजेच n अपॉन d डॅश न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण जेव्हा घेणार तेव्हा ध्यान ठेवा dn डॅश मायनस nd डॅश अपॉन d स्क्वेअर, dn डॅश मायनस nd डॅश अपॉन d स्क्वेअर. डॅश म्हटलं म्हणजे काय, तर डेरिव्हेटिव्ह. ध्यान ठेवा डिनॉमिनेटरला जो दिलाय टर्म तो d स्क्वेअर आहे, d डॅश स्क्वेअर नाही, d स्क्वेअर ऍज इट इज. म्हणजेच याचा डेरिव्हेटिव्ह आपण घेणार तर dy अपॉन dx, dy अपॉन dx इक्वल्स टू dn डॅश, n डॅश म्हटलं म्हणजे न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे न्यूमरेटर काय इथं तर u आहे, म्हणजे v, आणि d बाय dx ऑफ u, आणि मायनस nd डॅश, n म्हटलं म्हणजे न्यूमरेटर म्हणजे u, आणि d डॅश म्हटलं म्हणजे डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे d बाय dx ऑफ v, आणि अपॉन v स्क्वेअर. ठीक आहे, तुम्हाला हे पाठ करायचं असलं हे पाठ करू शकतात, किंवा ही गोष्ट ध्यानात ठेवा dn डॅश मायनस nd डॅश अपॉन d स्क्वेअर. हे झाले रूल्स ऑफ डिफरन्शिएशन, म्हणजे जेव्हा फंक्शन्स मल्टिप्लिकेशन मध्ये, डिव्हिजन मध्ये, ऍडिशन मध्ये असतील किंवा डिफरन्स मध्ये असतील तेव्हा कसं सॉल्व्ह करायचं ते. ठीक आहे, ह्या चार गोष्टी ध्यान ठेवायच्या आहे, चार मनापेक्षा दोनच गोष्टी तुम्हाला जास्त ध्यान ठेवायच्या आहे, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. ठीक आहे, आता आपण याच्यावर एक्झाम्पल्स म्हणू शकतो. एक्झाम्पल्स घ्यायचे म्हटलं म्हणजे एक्झाम्पल्स कसे येतील, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, किंवा फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स म्हणतील. ठीक आहे, तर आपण आता एक्झाम्पल्स घेऊ. काय एक्झाम्पल, तर म्हटलं जाईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट with respect to x. with respect to म्हणजे सिंपल ती टर्म डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे with respect to x म्हणजे with respect to d by dx घ्यायचं आपल्याला. यांनी जर म्हटलं असतं with respect to y, हा with respect to x आहे, त्यांनी जर म्हटलं असतं with respect to y तर d by dy आपण घेतला असता, ध्यान ठेवा. आता आपल्याला घ्यायचं आहे d by dx घ्यायचा आहे, with respect to x म्हटलंय म्हणून. ठीक आहे, आता त्यांनी आपल्याला पहिलं फंक्शन काय दिलेलं आहे बघू, y इक्वल्स टू x रेस टू 4/3 प्लस e रेस टू x आणि मायनस साइन x. ठीक आहे, आता इथून तुमचं डिफरन्शिएशन स्टार्ट होते, समजून घ्या. आता y इक्वल्स टू x रेस टू 4/3 मायनस प्लस e रेस टू x मायनस साइन ऑफ x. डिफरन्शिएशन घेताना सगळ्यात पहिली गोष्ट काय आपल्याला माहिती असली पाहिजे की दिलेलं फंक्शन कोणतं आहे. तर आता याच्यामध्ये किती फंक्शन्स आपल्याला दिलेले आहे y ची किंमत मध्ये. ठीक आहे, तर हे फर्स्ट फंक्शन आहे x रेस टू 4/3. दुसरं फंक्शन प्लस मध्ये आलेलं आहे e रेस टू x, आणि थर्ड फंक्शन आलेलं आहे साइन ऑफ x. आता x रेस टू 4/3 हे फंक्शन कोणतं,
तर एक्स रेस टू 4/3 हे फंक्शन कोणतं येईल, तर हे फंक्शन अल्जेब्रिक येईल. अल्जेब्रिक. आता अल्जेब्रिक फंक्शन काय असतं, अल्जेब्रिक फंक्शन म्हटलं म्हणजे काय, तर मी तुम्हाला एकच म्हटलं, अल्जेब्रिक फंक्शन म्हणजे एक्स रेस टू एन सोबत कम्पेअर करायचं. अल्जेब्रिक फंक्शन कोणाला म्हणणार, बेस हा व्हेरिएबल असेल आणि पॉवर ही कॉन्स्टंट असेल. ध्यान ठेवा, बेस व्हेरिएबल आणि पॉवर कॉन्स्टंट असेल. मग याला जर आपण म्हटलं एक्स रेस टू 4/3, याला जर आपण कम्पेअर केलं कोणासोबत, अल्जेब्रिक फंक्शन, तर तो एक्स रेस टू एन असणार. म्हणजे इथं आपल्याला एन ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला, तर एन इक्वल्स टू 4/3. एन इक्वल्स टू 4/3. आणि आता पुन्हा आठवा, अल्जेब्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो. अल्जेब्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, तर dy dx ऑफ एक्स रेस टू एन, तो येतो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 येतो. तो आपण वापर करू. आता दुसरं जे फंक्शन दिलेलं आहे, ई रेस टू एक्स दिलेलं आहे. आता ई रेस टू एक्स हे कोणतं फंक्शन आहे, ई रेस टू एक्स हे फंक्शन आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन. आता ध्यान ठेवा, एक्सपोनेन्शियल फंक्शन कोणकोणतं राहू शकतं. आता एक्सपोनेन्शियल फंक्शन जे जनरली आपण म्हणतो ते ए रेस टू एक्स आहे, ए रेस टू एक्स. आता हा जो ए असेल, हा आपण ए काय म्हटला होता, ग्रेटर दॅन 0 म्हटला होता. तर ई ची किंमत किती, हा ई एक्सपोनेन्शियल त्याची किंमत किती, 2.31 समथिंग काहीतरी आहे. ठीक आहे, म्हणजे ग्रेटर दॅन 1 आहे, 0 आहे. म्हणजे हा झाला एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये काय असतं, अल्जेब्रिकच्या उलट धरा त्याला, अल्जेब्रिकच्या उलट. म्हणजे अल्जेब्रिक मध्ये काय असतं, बेस व्हेरिएबल असतो, एक्सपोनेन्शियल मध्ये बेस हा कॉन्स्टंट असतो. आणि अल्जेब्रिक मध्ये पॉवर कॉन्स्टंट असते, एक्सपोनेन्शियल मध्ये पॉवर व्हेरिएबल असतो. म्हणजे हा व्हेरिएबल आहे एक्स इथं, आणि हा जो ई आहे हा कॉन्स्टंट आहे, म्हणून याला आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणणार. मग एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय, तर डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स काय येतो, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए येतो. डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स इक्वल्स टू ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए, आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन इक्वल्स टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 येतो. आणि थर्ड जे फंक्शन दिले आपल्याला, साइन ऑफ एक्स दिलेलं आहे. साइन ऑफ एक्स म्हटलं म्हणजे कोणतं फंक्शन, तर ते आलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्सचा वापर आपण करू. तर डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स काय होता, तर डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स आपल्याला माहिती कॉस ऑफ एक्स. डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स आला कॉस ऑफ एक्स. आता आपण सॉल्व करू. काय म्हटलं त्यांनी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटलं म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता याला आपण अप्लाय करताना dy अपॉन dx इक्वल्स टू, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दिलेली आहे. मी काय म्हटलो तो पहिला आणि दुसरा रूल, म्हणजे पहिलाच धरून घ्या त्याला. सम असो किंवा डिफरन्स असो फंक्शन्सचा, प्रत्येक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला जाईल. म्हणजे प्रत्येकाला डी बाय डी एक्स लिहून टाका, अप्लाय करून टाका. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 4/3 प्लस डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स आणि मायनस डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. आता लिहा, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 4/3 कसा काढणार आपण, तर त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह आहे तो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. म्हणजे ही पॉवर पुढे येऊन जाईल मल्टिप्लायला, म्हणजे 4/3 एक्स रेस टू 4/3 मायनस 1. ठीक आहे, प्लस डी बाय डी एक्स ऑफ
ई रेस टू एक्स, डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स चा वापर करा. ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए म्हणजे ई रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ई. इथं ए च्या जागी ई आलेला आहे, तेवढं ध्यान ठेवायचं. आणि मायनस साइन ऍज इट इज राहील. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, तर साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस ऑफ एक्स. जेव्हा फॉर्म्युल्यांचा वापर केला डी बाय डी एक्स लिहायची गरज नाहीचे. काय होता, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 4/3 म्हणजे हा वापर केला आपण, तर एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 येतो. डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स आला ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए लिहिला आणि साइन ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह हा लिहिला कॉस ऑफ एक्स. आता 4/3 आणि एक्स रेस टू 4/3 मायनस 1, 4/3 मधनं -1 गेला म्हणजे 3 -3 4 -3 म्हणजे 1/3 येऊन जाईल तो. आणि नंतर प्लस ई रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ई. लॉग ऑफ ई ची किंमत किती, 1 असते, कारण की जो लॉग आपण घेतलेला डिफरन्शिएशन मध्ये तो लॉग नॅचरल लॉग आहे, त्याचा बेस ई असतो. म्हणजे आपण हा बेस इथं ई, याचा बेस इथं लिहित नसतो आपण, हा ई. तर लॉग ऑफ ई टू द बेस ई म्हणजे बेसही सारखा आणि ज्याचा आपण लॉग घेतो तो नंबर दोही सारखे आहेत, बेस पर्यंत तो नंबर, तर त्याची किंमत 1 येते. म्हणजे याची किंमत किती यायला पाहिजे, फक्त ई रेस टू एक्स यायला पाहिजे आणि मायनस कॉस ऑफ एक्स. आता कितीला, 4/3 इंटू एक्स रेस टू 1/3. आता एक्स रेस टू 1/3, 1 मध्ये जी पॉवर असते ती काय असते, तर त्या रूट्स मध्ये असतात. आता हा 1/3 म्हटलं म्हणजे काय लिहा, तर हा क्यूब रूट येईल, म्हणजेच 4 इंटू क्यूब रूट ऑफ एक्स असे लिहू शकतात, अपॉन 3 प्लस ई रेस टू एक्स आणि मायनस कॉस ऑफ एक्स. हे तुमचं फायनल आन्सर असेल. ठीक आहे, 4 इंटू क्यूब रूट ऑफ एक्स अपॉन 3 प्लस ई रेस टू एक्स मायनस कॉस ऑफ एक्स. हे झालं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स जे आपण सॉल्व्ह केलं ते. ठीक आहे, अजून नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ. y equals to root x plus tan x minus x cube. y equals to root x plus tan x minus x cube. याला सुद्धा आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, मग विथ पुन्हा तेच अप्लाय डी बाय डी एक्स ऑन बोथ साइड्स प्लस आणि मायनस ए. म्हटलं म्हणजे काय येईल, तर प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला जाईल, म्हणजे डी वाय अपॉन डी एक्स इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स आणि मायनस डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब. बघा बदल काय केला, पहिली स्टेप आणि दुसरी स्टेप. तर दुसऱ्या स्टेप मध्ये डी बाय डी एक्स लिहिलाय मी प्रत्येक टर्मला का लिहिला, कारण की ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आहे. ऍडिशन सबट्रॅक्शनचा फरक काही पडत नाही डिफरन्शिएशन साठी, प्रत्येक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला जाईल. आता आपल्याला डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स घ्यायचा आहे. तर डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स, तर डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स करायचं म्हटलं म्हणजे रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह पाठ करून घ्यावा लागेल तुम्हाला. तर तो येतो 1/2 रूट एक्स, 1/2 रूट एक्स. आता तो कसा येईल ते मी काढून देतो तुम्हाला. बघा आता रूट एक्स म्हटलं म्हणजे काय असेल हा, तर रूट एक्स ला आपण असं लिहू शकतो डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 1/2 लिहू शकतो, बरोबर. रूट मध्ये म्हटलं म्हणजे काय, ती पॉवर 1 मध्ये समथिंग काहीतरी आहे.
मग रूट म्हटला म्हणजे स्क्वेअर रूट येतो, तर काय येईल तो 1/2 येईल स्क्वेअर रूट असल्यामुळे. आता याचा फॉर्म्युला कोणता आहे, हा कोणता फंक्शन झाला, तर हा अल्जेब्रिक फंक्शन झाला. अल्जेब्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, मी काय म्हटलं होतं, d/dx ऑफ x रेज टू n काय येईल, तर n इंटू x रेज टू n-1 येतो. म्हणजे पॉवर पुढे येऊन जाते आणि ती पॉवर 1 ने कमी येते. म्हणजे d/dx ऑफ x रेज टू 1/2 काय आला, तर 1/2 x रेज टू 1 - 1/2 होऊन जाईल. सॉरी 1/2 - 1 येईल. d/dx ऑफ x रेज टू 1/2 मल्टिप्लाय ला आणि x रेज टू 1/2 - 1 1/2 x रेज टू 1/2 - 1 अर्ध्यातनं एक गेला म्हणजे मायनस होईल, तो -1/2 येईल. x रेज टू -1/2 येऊन जाईल. आता 1/2 x रेज टू -1/2 पॉवर काय मायनस आहे, पॉवर मायनस म्हटलं म्हणजे काय देते, तर ती टर्म असणार डिनॉमिनेटरला, म्हणजे x रेज टू प्लस 1/2 लिहिले जाईल. आणि 1/2 x रेज टू 1/2 म्हणजे काय झाला, रूट x. तर काय येईल, d/dx ऑफ रूट x काय काढला आपण, तर तो फॉर्म्युला जे आपला तुम्हाला पाठ करावा लागेल तो सुद्धा 1/2 रूट x. याचा डेरिव्हेटिव्ह लिहिला 1/2 रूट x. आता d/dx ऑफ tan x, तर काय म्हटलं होतं, d/dx ऑफ tan x, tan x चा डेरिव्हेटिव्ह कसा पाठ करणार, 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा, बरोबर. तर काय येतो तो, तर tan चा डेरिव्हेटिव्ह तो सेक स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर x, त्याचा डेरिव्हेटिव्ह आला सेक स्क्वेअर x. आणि मायनस x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, तर 3x स्क्वेअर. सेम अल्जेब्रिक फंक्शन x क्यूब म्हणजे x रेज टू n चा वापर करा, म्हणजे x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह किती येईल, d/dx ऑफ x क्यूब काय येईल, तर 3 पुढे येऊन जाईल आणि x रेज टू 3 - 1 म्हणजे 3 इंटू x, 3 - 1 किती, तर 2, 3x स्क्वेअर. तो 3x स्क्वेअर मी ऍज इट इज लिहिला आहे. याच्यामध्ये काही पुढचा बदल होईल का, तर नाही होणार काहीच, कारण की हा रूट मध्ये दिलेला आहे आणि हा x स्क्वेअर मध्ये, तर त्यांच्यामध्ये काही ऍडिशन सबट्रॅक्शन होणार नाही. म्हणजे हे तुमचं फायनल आन्सर असेल 1/2 रूट x प्लस सेक स्क्वेअर x मायनस 3x स्क्वेअर. ठीक आहे. आता इथपर्यंत आपलं झालं. हे आपण काय काय घेतलं आज, फॉर्म्युले घेतले डिफरन्शिएशनचे. ते फॉर्म्युले तुम्हाला आज काम देतो मी, ठीक आहे. ते फॉर्म्युले एका सेपरेट पेजवर लिहून घ्या, ठीक आहे. ते फॉर्म्युले लिहून घ्या सेपरेट पेजवर. जसे जे एक्झाम्पल असतील, एक्झाम्पल कोणते असतात, तर डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x किंवा फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग फंक्शन, ठीक आहे. रूल्स नंतर आपण घेतले ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. पुढच्या लेक्चरमध्ये आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन म्हणजे जेव्हा दोन फंक्शन मल्टिप्लायला असतील किंवा डिवाइडला असतील डिव्हिजन मध्ये, तर त्यांचं डिफरन्शिएशन कसं घ्यायचं ते आपण सॉल्व्ह करू, ठीक आहे. काही अडचण असली मला मेसेज करा, मी समजून सांगेन. आजपासून जे लेक्चर आहे ध्यान ठेवा, आजचं हे जे लेक्चर झालं इथून तुमचं मेन डिफरन्शिएशन स्टार्ट झालेलं आहे. मागचे जे चॅप्टर लेक्चर्स होते आपले ते बेसिक होते, ते तुम्हाला लिमिट्स त्याच्यामध्ये येतं, लिमिट्स समजायला थोडंसं अवघड आहे आणि आपण ते ऑफलाईन नाही ऑनलाईनच घेतलेलं आहे, त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी ते बघितले सुद्धा नाहीये, ठीक आहे. त्यामुळे ते समजायला अडचण आली असेल बऱ्याच जणांना, ते मला माहिती आहे, कारण थोडं ते कठीणही जातं लिमिट्स बऱ्याच जणांना. आजपासून ध्यान ठेवा, प्रत्येक गोष्ट आजची तुम्ही क्लिअर करा. आज तुम्हाला फॉर्म्युले लिहायचे आहे आणि हे जे दोन एक्झाम्पल झाले हे पुन्हा समजून घ्या. आणि पुढचे जे एक्सरसाइज 9.2 चॅप्टर 11th मधलं जे चॅप्टर आहे आपलं डिफरन्शिएशन, त्याच्यातलेच अजून एक्झाम्पल घेतोय मी, अजून 12th मधले घेतलेले नाही, 12th अजून स्टार्ट झालेलं नाही तुमचं. हे जे बेसिक आहे 11th मधलं तुमचं डिफरन्शिएशन, ठीक आहे. होप यू अंडरस्टँड. थँक्यू.